नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शालेय पोषण आहाराअंतर्गत काही आपले जर मागील नोंदणी करायच्या राहिल्या असतील तर बॅकडेटेड दैनंदिन उपस्थिती आणि पोषण आहारची माहिती भरण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. कदाचित त्याचे दिवस संपत आले असतील. थोडासा मी व्हिडिओ लेट बनवते, पण तरीसुद्धा ज्यांना कोणाचं भरायचं राहिलं असेल त्यांनी नेमकं कशा पद्धतीनं हे बॅकडेटेड पोषण आहारची माहिती भरावी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला त्यासाठी जाऊया आपण आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये. इथं गेल्यानंतर आपण पहिल्यांदा education.gov.maharashtra.in ही वेबसाईट आपल्याला लॉग इन करायची आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथं बघा विभागीय लिंक असा जो एक वरच्या या काळ्या पट्टीमध्ये जे काही मेनू आहेत व्हाईटमध्ये, त्यातला विभागीय लिंक याच्यावर कर्सर नेल्याबरोबर तुम्हाला खाली त्या काही वेबसाईट दिसतील, पोर्टल दिसतील. त्यामधलं प्रधानमंत्री पोषण योजना हे जे पोर्टल आहे याच्यावर करायचं आहे. ते MDMचं नवीन नाव आहे. इथं गेल्यानंतर आपल्याला लॉग इनसाठीची विंडो ओपन होईल. आता तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे हे कंपल्सरी तुम्हाला लॅपटॉप किंवा PCवरच करावं लागणार आहे. इतर ठिकाणी हे होत नाही. तर इथं आता लॉग इनसाठी तुम्हाला तुमचा UDIS, तुमचा MDMच्या वेबसाईटचा पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकायचा आहे. आता मी हे सगळं टाकतो इथं, अंक आणि अक्षर कॅप्चा, आणि लॉग इनवर क्लिक करतो आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे तुमचा पासवर्ड नसेल तर आता पासवर्ड रिसेटची सुविधा तुम्हाला तालुका लेवलवर देण्यात आलेली आहे. तर तुमचं तालुका लेवलवर पोषणाचं जे काम करतात ऑपरेटर, त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा पासवर्ड रिसेट करून घ्यायचा. आणि एकदा का पासवर्ड रिसेट झाला की तो पासवर्ड काय असणार आहे, गेस्ट 123, त्यानंतर उद्गार चिन्ह, @ आणि हॅश ही 3 चिन्ह असणार आहेत. अशा पद्धतीने तो पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड टाकून एकदा लॉग इन करून पासवर्ड चेंज करून घ्या. तर ठीक आहे, आता आपण लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर वरच्या बाजूला हे सगळे मेनू आहेत आणि खाली एक कॅलेंडरचं पान आहे, जे आता सध्या महिना चालू आहे मार्च, त्याचं हे पान आहे. आता इथं तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये जे तारखा आहेत ते पोषण आहार भरलेला आहे आणि ऑरेंज कलरमध्ये आहेत ते एकतर सुट्टी किंवा न भरलेल्या तारखा आहेत. आता ही आजची 13 तारीख माझी न भरलेली तारीख तुम्हाला इथं दिसते आणि हे ब्ल्यू कलर भरलेले आहेत. त्यानंतर हे 1, 2, 1 आणि 8ला सुट्टे, 3ला सुद्धा सुट्टे. तर इथं आपल्याला आता बॅकडेटेड कसं भरायचं ते तुम्हाला दाखवतो. त्यासाठी इथं बघा या 3 नंबरच्या मेनूवर आपल्याला कर्सर न्यायचं आहे. त्यानंतर परत खाली 2 मेनू उघडतील. एक पोषण आहार डेली अटेंडन्स, इथं रोजचं तुम्ही भरू शकता आणि त्याच्या खाली बघा PM पोषण बॅकडेटेड अटेंडन्स, तर त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला या कॅलेंडरचं पेजच दिसेल. आता तुम्ही म्हणाल हे परत पेज तेच आलं का? तर नाही. आता हे बॅकडेटेड इथं तुम्हाला मेनू आलेला दिसतो बघा, बॅकडेटेड अटेंडन्स. तर आता तुम्हाला कुठल्या महिन्यातलं भरायचं आहे तो महिना आणि वर्ष तुम्हाला निवडायचं. तर समजा मला आता इथं 2025 मधल्या नोव्हेंबरमध्ये माझं राहिलेलं आहे ते मला भरायचं. तर नोव्हेंबर महिना इथं मी घेतला. आता इथं बघू शकता तुम्ही ऑरेंज कलरमध्ये जे ऑरेंज कलर आहेत म्हणजे न भरलेली तारखा आहे, तिथं अपडेट नावाचं शब्द आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. सुट्ट्या जिथं आहेत त्या सुट्ट्याच्या तिथं सुद्धा अपडेट आहे, पण सुट्ट्यांच्या ठिकाणी आपण भरायचं नाही. आपल्याला फक्त जे आपले रेग्युलर कामाचे दिवस होते आणि त्या ठिकाणी आपण ऑरेंज कलरमध्ये जे अपडेट आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण भरणार आहोत. तर बघा, तर 18 तारखेला मला भरायचं म्हणून मी 18 तारखेच्या अपडेट बटनावर क्लिक करेन. अपडेट बटनावर क्लिक केल्यानंतर इथं बघा ओपन झालेलं आहे. पहिल्यांदा आता इथे मी त्या दिवशी काय होतं मेनू, मूग शेवगा पुलाव कुठला होता तो घेणार आहे. घेतल्यानंतर आपल्याला इयत्ता वाईज आपला काय भरायचं आहे, उपस्थिती भरायचं आहे, जे तुमचे विद्यार्थी पट आणि त्या दिवशी किती उपस्थित होते ते सगळं तुम्हाला भरायचं. हे भरल्यानंतर तुम्ही फक्त अपडेटवर एकदा क्लिक करायचं. बघा, डाटा सेव्ड सक्सेसफुल. या पद्धतीनं आता मी तुम्हाला परत एकदा घेऊन दाखवतो. मी 18 तारखेचं भरले 2025 आणि इथं महिना निवडतो नोव्हेंबर. इथं बघू शकता 18 तारखेचं ब्ल्यू झालेलं आहे, जिथं अपडेट बटन होतं ते गेलेलं आहे. मी एक परत 20चं तुम्हाला भरून दाखवतो. बघा, इथं 20 तारखेला मी गेलो. त्यानंतर परत आपल्याला आता मेनू घ्यायचा आहे. मेनू आहे त्या दिवशीचा मूग डाळ खिचडी. परत मला अटेंडन्स भरायचं आहे, पट आणि त्या दिवशी जेवलेली विद्यार्थ्यांची संख्या. ती कदाचित एकसारखी असू शकते पटाइतकीच किंवा कमी जास्त सुद्धा असू शकते. ठीक आहे, आणि परत एकदा अपडेटवर क्लिक करायचं. ओके, खूप सोपं आहे. पण परत आपल्याला त्याच महिन्यातलं भरायसाठी परत आपल्याला वर्ष आणि महिना प्रत्येक वेळी निवडावा लागतो. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. बघा, 20 तारीखसुद्धा काय झालेले, ब्ल्यू झालेले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे तुम्ही भरायचं आहे आणि
यासाठी तुम्हाला कंपल्सरी पीसीचाच उपयोग करायचा आहे, कारण हे अपडेट ही जे शब्द आहेत हे तुम्हाला मोबाईलवर दिसत नाहीत. तर मित्रांनो, या पद्धतीने तुमचं बॅकडेटेड MDM सगळी माहिती भरा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला राहिलेलं अनुदानसुद्धा बिलामार्फत मिळून जाईल. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यातलं बिल कसं जनरेट करायचं, बाकीचे जे हे मेनू आहेत त्याच्याबद्दलही एक छोटे व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे. तर मित्रांनो, तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.